कदर बुलंद है कि अब व्यापारी अपनी दुकान चलाना भी दुभर महसूस कर रहे हैं। संतरा नगरी के तहसील थाना क्षेत्र से एक सनसनीखेज मामला सामने आया है, जहां एक होटल संचालक से हफ्ता वसूली यानी रंगदारी की मांग की गई है। हैरानी की बात यह है कि ये आरोपी न सिर्फ धमका रहे थे, बल्कि रोजाना 1000 रुपए की मांग कर रहे थे। मामला टिमकी इलाके के आनंद सावजी भोजनालय का है। जानकारी के मुताबिक भोजनालय के संचालक आनंद भासीकर को इलाके के कुछ बदमाश पिछले कई दिनों से परेशान कर रहे थे। पहचान का फायदा उठाकर आरोपियों ने पहले होटल के कर्मचारी के साथ मारपीट की और फिर 30 मार्च की सुबह संचालक का रास्ता रोककर उन्हें जान से मारने की धमकी दी। पीड़ित की शिकायत के बाद तहसील पुलिस ने तत्परता दिखाते हुए विभिन्न धाराओं के तहत मामला दर्ज कर लिया है। पुलिस ने इस मामले में मुख्य आरोपी बाबू गौर और राहुल खापेकर को गिरफ्तार कर लिया है। फिलहाल पकड़े गए आरोपियों से पूछताछ जारी है। आगे की जांच तहसील पुलिस कर रही है। स्टेशन तहसील येथे अपराध क्रमांक 167/2026 कलम 308(2), 308(5), 96, 351, 335 भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यातील फिर्यादी जे आहेत आनंद प्रभाकर भिसीकर, वय 32 वर्षे, राहणार रंभाजी रोड, पाचपावली, पोलीस ठाणे तहसील, यांचा रेल्वे फाटकाजवळ आनंद सावजी म्हणून एक हॉटेल आहे आणि ते त्यांचं हॉटेल व्यवस्थित रोज नियमितपणे चालवत असतात। यातील जे आरोपी आहे बाबू उर्फ सागर राजेश गौर, वय 32 वर्षे, राहणार टिमकी, आणि दुसरा आरोपी आहे राहुल नामदेव खापेकर, वय 32 वर्षे, राहणार बंगाली पंजान, नागपूर। असे हे दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरचे आरोपी आहे। यातील बाबू गौर याच्या विरुद्ध जवळपास 13 वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत। काही दुखापतीचे आहेत, काही दरोड्याच्या तयारीचे आहेत, काही त्याला तडीपार करण्यात आला होता त्या दरम्यान दाखल झालेले गुन्हे आहेत। तसा रेकॉर्डवरचा हा आरोपी आहे। आणि दुसरा जो राहुल नामदेव खापेकर आहे तो सुद्धा जुगाराचा एक गुन्हा त्याच्यावर सुद्धा दाखल आहे। हे दोन्ही आरोपी हातात शस्त्र घेऊन सदर फिर्यादीला धमकावून रोज 1000 रुपये पाहिजे, जर तुला इथे हॉटेलचा व्यवसाय करायचा असेल तर आम्हाला रोज 1000 रुपये द्यावे लागतील, असं त्याला तलवारीचा धाक दाखवून धमकावत होते। 3 ते 4 दिवसापासून हा प्रकार सुरू होता। फिर्यादी अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत काल पोलीस स्टेशनला आलेले आहेत। त्याची आम्ही तात्काळ दखल घेतली आणि सदर आरोपींना तात्काळ जेरबंद केलं। डीबीचा स्टाफ तात्काळ पाठवून त्यांना ताब्यात घेण्यात आला। आरोपीवर गुन्हा दाखल करून आज आम्ही त्याला न्यायालयात हजर करीत आहोत आणि पुढील PCR मागत आहोत। सदर गुन्ह्याचा तपास PSI रसूल शेख हे करीत आहेत। माझं कोतवाली पोलीस स्टेशन माझं काल जो गुन्हा दाखल झाला आहे त्याच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन तहसील हद्दीतील सर्व व्यापारी यांना आव्हान आहे, जर परिसरातील कोणताही गुंड किंवा बदमाश जर आपल्याला खंडणीची मागणी करत असेल किंवा पैशाची मागणी करत असेल किंवा धमकी देत असेल, जीवे ठार मारण्याची धमकी देत असेल तर कृपया आम्हाला तशी माहिती द्या, आमच्याकडे तक्रार करा। तहसील पोलीस स्टेशन मार्फत त्या गुन्हेगाराविरुद्ध तात्काळ कारवाई केली जाईल याची खात्री बाळगावी।